श्री स्वामी समर्थ भक्तांनो, श्री स्वामी चरित्र सारामृतच्या पहिल्या अध्यायात आपण मंगलाचरण आणि स्वामींची महती समजून घेतली. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अध्याय दुसरा. स्वामी समर्थ महाराज या पृथ्वीवर प्रकट कसे झाले, कर्दळी वनात नेमके काय घडले आणि स्वामी अक्कलकोटला कसे आले, हा अद्भुत इतिहास आज आपण सोप्या मराठीत समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामींचा मूळ अवतार आणि कर्दळीवन. या अध्यायाच्या सुरुवातीला ग्रंथकार सांगतात की श्री स्वामी समर्थ महाराज हे दुसरे तिसरे कुणी नसून साक्षात भगवान दत्तात्रयाचा अवतार आहे. श्रीपाद वल्लभ आणि स्वामी नरसिंह सरस्वती यांच्या नंतरचे हे तिसरे स्वामींचे रूप आहे. गाणगापूरला आपले अवतार कार्य संपवून श्री नृसिंह सरस्वती महाराज हे हिमालयात कर्दळी वनात गुप्त झाले होते. तिथे ते दीर्घकाळ घोर तपश्चर्येत लीन झाले. वारुळ आणि लाकूड तोडायची कथा. तपश्चर्याच्या या हजारो वर्षांच्या काळात स्वामींच्या अंगावर मातीचे मोठे वारुळ तयार झाले. एका दिवशी त्या जंगलात एक लाकूड तोड्या लाकडे तोडण्यासाठी आला. त्याने एका झाडावर कुऱ्हाडीचा घाव घातला, पण दुर्दैवाने ती कुऱ्हाड निसटली आणि थेट त्या मातीच्या वारुळावर जाऊन पडली. कुऱ्हाड लागताच त्या वारुळातून रक्ताची धार वाहू लागली. ते पाहून लाकूडतोड्या प्रचंड घाबरला. स्वामींचे दिव्य प्रकटीकरण. लाकूडतोड्या भीतीने थरथर कापत असताच त्या वारुळातून साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज दिव्य आणि तेजस्वी रूपात प्रकट झाले. स्वामींच्या मांडीवर कुऱ्हाडीची जखम लागली होती, पण त्यांच्या चेहऱ्यावर अथांग शांतता आणि स्मित हास्य होते. स्वामींना पाहून तो लाकूडतोड्या त्यांच्या चरणांवर पडला आणि क्षमा मागू लागला. दयाळू स्वामींनी त्याला अभय दिले आणि तिथून ते मानवी कल्याणासाठी पुढे निघाले. स्वामींचे भारत भ्रमण आणि अक्कलकोट आगमन. प्रकट झाल्यानंतर स्वामी महाराजांनी संपूर्ण भारतभर भ्रमण केले. ते हिमालयात गेले. हरिद्वार, काशी, जगन्नाथपुरी आणि रामेश्वर अशा पवित्र तीर्थक्षेत्री फिरले. त्यांनी वेगवेगळ्या नावांनी अनेक भक्तांना दर्शन दिले आणि अखेर भक्तांचे कल्याण करण्यासाठी स्वामी महाराज सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट या ठिकाणी आले. तेथे त्यांनी खंडोबाच्या मंदिराजवळ वडाच्या झाडाखाली आपले वास्तव्य केले आणि म्हणूनच त्यांना अक्कलकोटचे स्वामी समर्थ म्हटले जाते. तर भक्तांनो, असा आहे हा पावन आणि अद्भुत दुसरा अध्याय. जो कोणी हा अध्याय श्रवण करतो किंवा वाचतो त्याच्या पाठीशी स्वामींचे आशीर्वाद सदैव राहतात. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की सांगा. पुढील तिसऱ्या अध्यायाची कथा जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.